क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव तोतया पोलिसांकडून महिलेची फसवणूक, 1,43,000चे दागिने लंपास। उमरगा तालुक्यातील मंजुडे हॉस्पिटल परिसरात एक धक्कादायक घटना घडली। पोलीस असल्याचे भासवत एका महिलेची फसवणूक करत तब्बल 1,43,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले। 25 जुलै रोजी दुपारी 4च्या सुमारास उमरगा शहरातील क्रांती भगवान कांबळे या महिला मंजुडे हॉस्पिटल जवळून जात असताना एका पोलिसाच्या गणवेशातील व्यक्तीने त्यांना अडवून सांगितले की या परिसरात एका महिलेचा खून झाला असून मला तेथे सुरक्षेच्या ड्युटीवर नेमण्यात आले आहे। सदर व्यक्तीने बनावट पोलीस ओळखपत्र दाखवत महिलेला त्यांच्या अंगावरील दागिने पर्समध्ये ठेवण्याचा सल्ला दिला। विश्वास बसल्यामुळे क्रांती कांबळे यांनी हातातील व गळ्यातील 8.5 ग्रॅम सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले। मात्र काही क्षणातच त्या बनावट पोलिसांनी त्याच पर्समधील सर्व दागिने लुबाडून पोबारा केला। घटनेची जाणीव झाल्यावर त्यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात बनावट पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंडसंहिता कलम 318(4)(3)(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। उमरगा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व तांत्रिक पुरावे यांच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात येत आहे। सदर प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बनावट पोलिसांकडून फसवणूक होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी तौफिक मोमीन, धाराशिव शिराढोण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।